आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. MDH. राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या हालचालींना वेग. राष्ट्रवादीचे 2 बडे नेते दिल्लीत दाखल. सूत्रांची माहिती तर विलिनीकरणाच्या चर्चेपासून सुनेत्रा पवार, पार्थ पवार अनभिज्ञ असल्याची सूत्रांची माहिती. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार आणि पंतप्रधान मोदींची भेट. राज्यातील विविध प्रश्नांबाबत खासदारांची मोदींशी चर्चा. मोदींकडूनही प्रश्न सोडवण्याचं आश्वासन. काँग्रेस कोर कमिटीची आज महत्त्वाची बैठक. पक्ष संघटनेसह राष्ट्रवादीच्या संभाव्य विलिनीकरणामुळे बदलत्या राजकीय समीकरणांवर चर्चेची शक्यता. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टात महासुनावणी. ठाकरेंच्या याचिकेवरील सुनावणी अंतिम टप्प्यात. कोर्ट निकाल देणार की पुन्हा पुढची तारीख मिळणार याकडे लक्ष. ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांनी उत्तर देण्यासाठी कोर्टाकडे मागितला वेळ. सुप्रीम कोर्टातील सुनावणी 2 आठवडे पुढे ढकलली. शिवसेनेच्या मंत्र्यांची आज महत्त्वाची बैठक. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत नंदनवन निवासस्थानी बैठकीचं आयोजन. आमदारांच्या प्रलंबित प्रश्नांवर आणि तक्रारींवर बैठकीमध्ये होणार चर्चा. मनोज जरांगे पाटील आज सातारा दौऱ्यावर. सकाळी मायणीमध्ये सभा, दुपारी कराडच्या मसूरमध्ये मराठा बांधवांशी चर्चा, तर उद्या जरांगे पाटणमध्ये. झारखंडच्या रांचीमध्ये जंतर मंतरची पुनरावृत्ती. बॅरिकेडिंग तोडून विद्यार्थ्यांची विधान भवनावर धडक. पोलिसांकडून आंदोलकांवर अश्रुधुरासह लाठीचार्ज, तर विद्यार्थ्यांवरील लाठीमारचा राहुल गांधींकडून तीव्र निषेध. राजधानी दिल्लीत विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज प्रकरणात उत्तर देण्यास सरकार तयार. अमित शहा सभागृहात निवेदन देणार. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांची माहिती, तर विरोधकांची मागणी अखेर सरकारकडून मान्य. एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. जुलैचा रखडलेला पगार आज खात्यात जमा होणार. त्र्यंबकेश्वर मंदिरात VIP दर्शन सेवा बंद. 13 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर VIP दर्शन पूर्णपणे बंद. श्रावण महिन्यातील गर्दीच्या पार्श्वभूमीवर देवस्थान ट्रस्टचा मोठा निर्णय. झी 24 तासच्या बातमीचा इम्पॅक्ट. शाळेच्या वाटेवरील खड्डे भरले. प्रशासनानं तातडीनं दखल घेत खांडपे कोंडिवडे रस्त्याचं काम हाती घेतलं. रस्ता तयार होताच विद्यार्थ्यांचा जल्लोष. इंधन दरवाढीचा दुधाला फटका. गाईसह म्हशीचं पिशवीबंद दूध प्रति लिटर 2 रुपयांनी महागलं. आजपासून नवी दरवाढ लागू होणार, तर दुग्धजन्य पदार्थांच्या दरामध्ये 10% वाढ. राष्ट्रवादी विलिनीकरणासंदर्भातली सगळ्यात महत्त्वाची घडामोड. दिल्लीमध्ये राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या हालचालींना सध्या वेग आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विलिनीकरणासाठी राष्ट्रवादीचे 2 बडे नेते आता दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत अशी माहिती सूत्रांकडून कळतेय. विलिनीकरणाच्या चर्चेपासून सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे मात्र अनभिज्ञ असल्याचं सूत्रांकडून कळतंय. कारण मागच्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या गाठी भेटी सुरू आहेत. त्यामुळे आगामी काळात राज्याच्या राजकारणात राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चा आता सुरू झाल्यात. तसे संकेत या गाठी भेटींमधून मिळत आहेत. तर काँग्रेसच्या कोर कमिटीची आज महाराष्ट्रात एक महत्त्वाची बैठक आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चेवर काँग्रेसची भूमिका नेमकी काय आहे यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदारांनी मोदींची भेट घेतली. राजकीय समीकरण त्यामुळे आता बदलण्याची शक्यता आहे. याबाबत काँग्रेसच्या बैठकीमध्ये चर्चा होईल अशी शक्यता आहे. तर यासह राहुल गांधी यांच्या आक्रमक भूमिकेचा महाराष्ट्रात विस्तार आणि आगामी निवडणुकांसाठी पक्षाची रणनीती ठरवण्याबाबत सुद्धा चर्चा होणार आहे. सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, नाना पटोले यांच्यासह कोर कमिटी सदस्यांची या बैठकीसाठी उपस्थिती राहणार आहे.
तर या दोन्ही घडामोडींवर लक्ष ठेवण्यात आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपण सीमाकडून या संदर्भातले आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया. सीमा, सगळ्यात महत्त्वाचं, राष्ट्रवादीच्या ज्या दिल्लीमध्ये बैठका सुरू आहेत त्यामुळे विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आलेला आहे. भलेही सगळे नेते विलिनीकरणाच्या चर्चा जरी खोडून काढत असले तरी पडद्यामागे बऱ्याच हालचाली घडतात, तर निश्चित यामध्ये काहीतरी शिस्त आहे असं आहे. आणि दुसरी महत्त्वाची, या सगळ्या पार्श्वभूमीवर जी घटना घडतीये महाराष्ट्रामध्ये ती म्हणजे काँग्रेसच्या कोअर कमिटीची आज बैठक असणार आहे. काय नेमके तपशील आहेत दोन्ही बातम्यांविषयी? नक्कीच अनुपमा, अतिशय महत्त्वाच्या घडामोडी मागील काही दिवसांपासून घडत आहेत. जरी त्या आपल्याला ऑन रेकॉर्ड दिसत नेते जे आहेत दाखवण्याचा प्रयत्न करत नाही, मात्र पडद्यामागे बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या घडताना कळत आहे. खरं तर संसदेचं अधिवेशन झाल्यापासून राष्ट्रवादीचे नेते म्हणजे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असतील किंवा मग शरदचंद्र पवार पक्षाचे नेते असतील, हे NDAच्या नेत्यांसोबत त्यांच्या वाढलेल्या गाठीभेटी या बरंच काही सांगून जात आहेत. खरं तर कालची एक महत्त्वाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झाली, ती म्हणजे शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांनी काल सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि आपापल्या मतदारसंघांसंदर्भात जे विकास कामाचे जे प्रश्न आहेत किंवा मग ज्या अडचणी आहेत त्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा केली. त्याचं नेतृत्व केलं सुप्रिया सुळे यांनी. सुप्रिया सुळे यांनी सांगितलं की राजकीय भेट नव्हती, खरं तर मतदारसंघातले अनेक प्रश्न होते. त्यानंतर संध्याकाळी रेवती सुळे यांच्या लग्नाचं रिसेप्शन पार पडलं आणि त्या रिसेप्शनमध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते होते. म्हणजे प्रफुल्ल पटेल आपल्याला प्रामुख्यानं त्या ठिकाणी त्या रिसेप्शनमध्ये पाहायला मिळाले. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अनेक नेते होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शहा आणि NDAचे बरेच प्रमुख नेते त्या रिसेप्शनमध्ये पाहायला मिळाले आणि सगळ्यांच्या गाठीभेटी आणि त्यांच्यामध्ये चर्चा होत असल्याचे व्हिडिओसुद्धा आपल्या हाती लागले. त्यामुळे दिल्लीमध्ये ज्या घडामोडी घडत आहेत या सगळ्या घडामोडींमध्ये पार्थ पवार किंवा सुनेत्रा पवार या प्रामुख्याने आपल्याला कुठे दिसत नाही. त्यामुळे हे दोन्ही नेते अनभिज्ञ आहेत का, असा एक सवाल जो आहे तो काही दिवसांपासून विचारला जातोय. NDAच्या नेत्यांसोबत प्रफुल्ल पटेल असतील किंवा सुनील तटकरे असतील, ते वारंवार भेटीगाठी घेत आहेत अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची. तर सुप्रिया सुळे सुद्धा त्यांच्या संपर्कात दिसून येतात. मात्र सुनेत्रा पवार असतील किंवा मग पार्थ पवार असतील तेवढे ॲक्टिव्ह जे आहेत ते पाहायला मिळत नाही. आता या दिल्लीमधल्या घडत असलेल्या घडामोडीनंतर महाराष्ट्रामध्ये आपल्याला काही समीकरण खरे सीमा, एकंदरीतच निमित्त जरी रिसेप्शनचं असलं, सगळे नेते जरी तिथे असले तरी निश्चितच पडद्यामागच्या हालचाली खूप महत्त्वाच्या. जरूर या सगळ्यांवर लक्ष ठेवून राहा. या बातमीला दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद. मात्र अशा संपर्कात राहा. आपल्याला आणखी एका महत्त्वाच्या बातमीवर चर्चा करायची. जाऊया पुढच्या बातमीकडे. इकडे शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टामध्ये महासुनावणी आहे. ठाकरेंच्या याचिकेवरची सुनावणी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. कोर्ट निकाल देणार की पुढची तारीख मिळणार याकडे लक्ष आहे. आणि शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह तसंच आमदारांच्या अपात्रतेबाबत सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी होणार आहे. गेल्या आठवड्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातर्फे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी सलग 2 दिवस जोरदार युक्तिवाद केला. आजही त्यांचा उर्वरित युक्तिवाद सुरू राहणार आहे आणि या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्र राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे. तर शिवसेनेच्या मंत्र्यांची आज बैठक आहे आणि आमदारांच्या प्रलंबित प्रश्नांवर या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. मंत्री भेटत नसल्याच्या आमदारांच्या तक्रारी आहेत अशी सूत्रांकडून माहिती कळत आहे. तर नंदनवन इथं होणाऱ्या या बैठकीमध्ये सगळेजण उपस्थित राहतील. इथे ही महत्त्वाची बैठक शिंदेंच्या उपस्थितीत होणार आहे. त्यामुळे शिंदेंच्या उपस्थितीमध्ये आता ही महत्त्वाची बैठक असणार आहे. आणि या संदर्भात माहिती जाणून घेऊया. आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्या बरोबर आहे. सीमा, एकंदरीतच आज शिवसेनेची महत्त्वाची बैठक असणार आहे आणि तिकडे एकतर पक्ष आणि चिन्हाची सगळी महासुनावणी सुरू असताना शिंदेंची ही महत्त्वाची बैठक त्यांच्या आमदारांसोबत असणार आहे. काय नेमके या संदर्भातले तपशील आहेत? नक्कीच सातत्यानं आपल्याला माहिती आहे की म्हणजे CJPच्या आंदोलनानंतर सगळे जे मग ते राजकीय सत्ताधारी पक्ष असतील किंवा मग विरोधी पक्ष असतील ते आपल्या सातत्यानं आमदारांसोबत आणि मंत्र्यांसोबत चर्चा करताना पाहायला मिळत आहे. मागच्या आठवड्यात एकनाथ शिंदेंची अशाच पद्धतीची एक बैठक मंत्र्यांसोबत पार पडलेली होती कॅबिनेटच्या दिवशीच. त्यावेळी त्यांनी CJPच्या आंदोलनानंतर आपल्या पक्षाची भूमिका काय असायला पाहिजे या संदर्भात नेत्यांना आणि मंत्र्यांना संबोधित केलेलं होतं, मार्गदर्शन केलेलं होतं. आणि आज देखील नेत्यांसोबत आणि मंत्र्यांसोबत बैठक जी आहे ती पार पडणार आहे. खरं तर मंत्री हे आमदारांना भेटत नाही अशी तक्रार जी आहे ती मागील काही दिवसांपासून वाढलेली आहे. त्यामुळे ते भेटत नसल्यामुळे आमची कामं होत नाही, कामं जी आहेत ती प्रलंबित आहेत आणि त्यामुळे
कुठेतरी संवाद जो आहे तो मंत्र्यांसोबत जास्तीचा होत नसल्याची तक्रार अनेकदा आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ही बैठक बोलावलेली आहे आणि सोबतच पक्षचिन्ह आणि पक्षासंदर्भातली सुप्रीम कोर्टामध्ये महत्त्वाची सुनावणी जी आहे ती सध्या सुरू आहे आणि अंतिम युक्तिवाद जो आहे तो दोन्ही पक्षाकडनं सुरू आहे. ठाकरे गटाकडनं देखील आणि शिंदे गटाकडनं देखील अनेक महत्त्वाचे मुद्दे, टेक्निकल मुद्दे ठाकरे गटाने मांडलेले होते. त्यामुळे निकाल कधीही कोणाच्याही बाजूने लागू शकतो. त्यामुळे त्या पार्श्वभूमीवरती एकनाथ शिंदे जे आहे ते आपल्या नेत्यांसोबत सातत्यानं चर्चा करताना पाहायला मिळत आहे, त्यांच्यासोबत संवाद वाढवताना पाहायला मिळत आहे. म्हणजे निकाल काहीही लागला त्यापूर्वी आपली भूमिका काय असायला पाहिजे आणि पुढची रणनीती काय असायला पाहिजे या संदर्भात नेत्यांना ते वेळोवेळी मार्गदर्शन करताना पाहायला मिळत आहे. वेगळे काही विषय या बैठकीमध्ये चर्चिले जातात का हे पाहणं महत्त्वाचं असेल. निश्चितच लक्ष ठेवून राहा सीमा. धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या. इकडे ठाकरेंचे स्वीकृत नगरसेवक शिवसेनेच्या बैठकीत पाहायला मिळाले. सुनील अहिर शिवसेना नगरसेवकांच्या बैठकीला हजर होते. सचिन अहिरांच्या उपस्थितीमध्ये काल ही महत्त्वाची बैठक झाली आणि यामध्ये सुनील अहिर उपसभापती सचिन अहिरांचे भाऊ आहेत. सुनील अहिर वारंवार शिवसेनेच्या कार्यक्रमामध्ये हजर राहत असताना अजूनही ठाकरेंच्या सेनेकडून कुठलीही कारवाई मात्र झालेली नाहीये. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर सुनील अहिर यांना बेस्ट समितीवर स्वीकृत सदस्य म्हणून ठाकरेंच्या सेनेकडून नियुक्त करण्यात आलं होतं. सचिन अहिर यांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर सुनील अहिर हे सुद्धा राजीनामा देण्याची शक्यता होती. मात्र अजून तरी सुनील अहिर हे ठाकरे सेनेतून बेस्ट समितीवर सदस्य आहेत. तर ठाकरेंचे हे नगरसेवक आहेत सुनील अहिर, जे सचिन अहिर यांचे भाऊ आहेत. शिवसेनेच्या बैठकीत त्यांना ते पाहायला मिळालेले आहेत आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया. आमच्या प्रतिनिधी मनोशी पाठक सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत. मनोशी, सुनील अहिर वारंवार शिवसेनेच्या कार्यक्रमांमध्ये हजर राहत असतात. ठाकरेंच्या सेनेकडून मात्र अजूनही कुठली कारवाई अशी झालेली पाहायला मिळत नाही. काय नेमकी याच्या मागची राजकीय मेघ आहे? हे बेस्ट समितीचे स्वीकृत सदस्य आहेत ठाकरेंच्या शिवसेनेकडून. सचिन अहिर यांचा शिंदे सेनेत प्रवेश होण्यापूर्वी त्यांना स्वीकृत समिती सदस्य पदावरती घेतलं गेलेलं आहे. इतकंच नाही तर मुंबई महापालिकेच्या निवडणुका पार पडल्या आणि त्याच्यानंतर बेस्ट समितीच्या स्वीकृत समिती सदस्यांची जेव्हा यादी जाहीर झाली तेव्हा सर्वप्रथम सुनील अहिर यांचंच नाव चर्चेत होतं. मात्र आता सचिन अहिर हे शिंदे गटात प्रवेश करून इतकंच नाही तर ते विधान परिषदेचे उपसभापती झालेले आहेत. त्याच्यामुळे सचिन अहिर ज्या ज्या ठिकाणी शिंदे सेनेच्या कार्यक्रमात उपस्थित असतील त्या ठिकाणी सुनील अहिर हे देखील उपस्थित असतात. वारंवार सुनील अहिर आणि सचिन अहिर यांना अर्थातच ते दोघे भाऊ असल्यामुळे एकत्र सुद्धा बघितलं गेलेलं आहे. मात्र अद्याप सुनील अहिर यांच्यावरती कोणतीही कारवाई पक्षाकडून झालेली नाहीये. काल जी एक महत्त्वपूर्ण बैठक झाली ज्यामध्ये केवळ आणि केवळ शिंदे सेनेचे नगरसेवक हे उपस्थित असणं अपेक्षित होतं आणि ते तसे होते देखील. विधान भवनामध्ये सचिन अहिर यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. उपसभापती म्हणून शिंदे सेनेच्या सगळ्या नगरसेवकांना बोलवून घेतलं गेलं होतं. शिवसेनेच्या कामगिरीचा आढावा घेतला गेला मुंबई महापालिकेतल्या. या बैठकीला मात्र ठाकरेंचे नगरसेवक सुनील अहिर हे देखील उपस्थित होते. त्याच्यामुळे अनेकांच्या भुवया अर्थातच उंचावल्या गेल्या. त्यामुळे सुनील अहिर यांच्यावर पक्ष काही कारवाई करणार का हे बघणं महत्त्वाचं आहे. निश्चितच. धन्यवाद मनोशी. दिलेल्या माहितीसाठी. मनोशी पाठक आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या. जाऊया पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. इकडे मराठा आरक्षण उपसमितीची आज बैठक आहे. सह्याद्री अतिथीगृहावर या बैठकीचं आयोजन केलंय आणि मनोज जरांगेंकडून पुन्हा उपोषणाचा इशारा देण्यात आलाय. या बैठकीमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. तर सरकारकडून देण्यात आलेल्या सुविधा योजनांचा आढावा घेतला जाईल. मराठा कुणबी नोंदणी तसंच कुणबी प्रमाणपत्राच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. इकडे मनोज जरांगेंनी उपोषणाचा इशारा दिलेला आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये त्यांचे सध्या दौरे सुरू आहेत. सांगली, सातारा, सोलापूर या भागामध्ये दौरे सुरू आहेत. तर इकडे सह्याद्री अतिथीगृहावर एका बैठकीचं आयोजन केलंय. मराठा आरक्षण उपसमितीची आज ही महत्त्वाची बैठक असणार आहे. तर मराठा समाजाच्या विविध प्रश्नांवर संवाद साधण्यासाठी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. जरांगे सातारा जिल्ह्याच्या आज दौऱ्यावर आहेत. सकाळी 11 वाजता जरांगे मायणीमध्ये सभा घेतील. त्यानंतर दुपारी 1 वाजता कराड तालुक्यातल्या मसूर इथं मराठा समाजाशी त्यांची चर्चा असेल. संध्याकाळी मनोज जरांगे पाचवडमध्ये दाखल होतील. या दौऱ्यादरम्यान त्यांचा आजचा मुक्काम हा कराडमध्ये असेल. उद्या सकाळी मनोज जरांगे पाटणमध्ये दाखल होतील आणि तिथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी साताऱ्यामध्ये ते पत्रकार परिषद घेणार आहेत. तर साताऱ्यातल्या मनोज जरांगे यांच्या या सगळ्या दौऱ्याविषयी आणखी माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी तुषार तपासे आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत साताऱ्यामधून. तुषार, मनोज जरांगे काल सांगलीमध्ये होते, आज साताऱ्यामध्ये आणि 2 दिवसांचा सातारा दौरा असणार. कसा नेमका हा सगळा दौरा, काय त्याचं नियोजन आहे?
नक्कीच आपल्याला माहिती आहे की मराठा आरक्षणाच्या ज्या प्रलंबित काही मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी किंवा त्या लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मनोज जरांगे पाटील जे मराठा नेते आहेत ते 29 ऑगस्ट पासून अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसणार आहेत खरं तर. आणि त्यासाठीच म्हणजे ते राज्यभराचा दौरा करतायत. आता ते पश्चिम महाराष्ट्रात 7 ऑगस्ट पासून त्यांनी दौरा सुरू केलेला आहे. आता ते साताऱ्यात आज त्यांच्या बैठका आणि सभा होणार आहेत. पहिली बैठक ही साताऱ्यातील मायनी या ठिकाणी होणार आहे आणि त्यानंतर ते कराड, पाचवड या भागामध्ये जाणार आहेत. त्या ठिकाणी सुद्धा पदाधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा करणार आहेत. खरं तर 2 दिवसाचा हा त्यांचा दौरा आहे. साताऱ्यामध्ये दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या साताऱ्यामध्ये त्यांच्या काही बैठका होतील आणि त्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. एकूणच जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर कुणबी मराठा जो आहे तशा नोंदी ज्या काही सापडलेल्या आहेत त्या 14,000च्या आसपास सापडलेल्या आहेत आणि तसे दाखले सुद्धा प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेले आहेत. मात्र असं असलं तरी अद्याप पूर्ण सातारा गॅझेट लागू करावं ही मागणी अजून पूर्ण झालेली दिसत नाही आणि त्यामुळेच कुठेतरी मनोज जरांगे पाटील हे आंदोलनाच्या भूमिकेत ठाम आहेत. 29 ऑगस्टला ते जे काही आंदोलन करणार आहेत त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधवांना आवाहन करण्यासाठी ते खरं तर राज्यात आता फिरतायत. साताऱ्यात सुद्धा महत्वाचं मराठ्याची राजधानी म्हणून समजल्यानं सातारा त्यांचा आता हा 2 दिवसाचा दौरा आहे आणि खरं तर या दौऱ्याकडे आता मराठा समाज बांधवांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. मोठ्या संख्येनं ह्या बैठकांना आणि त्याचबरोबर ज्या काही सभा होणार आहेत त्यांना उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. ठीक, तुषार जरूर लक्ष ठेवून राहा या सगळ्या घडामोडींवर. या दौऱ्यावर आपण आणखी चर्चा करूया. तुर्तास धन्यवाद. तुषार तपासे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते. जव्हार विक्रमगड तालुक्यामध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेत. नाशिक नंतर आता जव्हारमध्ये हे भूकंपाचे धक्के जाणवलेत आणि या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. रात्री 1 तासामध्ये भूकंपाचे 2 धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता 3.2 आणि 3.4 रिक्टर स्केल एवढी आहे. तर प्रशासनाकडून सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. तर नाशिक जिल्ह्यातून आणखी एक महत्त्वाची बातमी भूकंपासंदर्भातली. पुन्हा एकदा भूकंपानं नाशिक जिल्हा हादरला. नाशिक जिल्ह्यामध्ये काल भूकंपाचे 4 सौम्य धक्के जाणवले. दिंडोरी, पेठ आणि सुरगाण्यामध्ये भूकंपाचे धक्के होते. तर या भूकंपाची तीव्रता 2.9 ते 3.2 रिश्टर स्केल एवढी होती आणि या भूकंपाचं केंद्र जमिनीखाली सुमारे 5 ते 8 किलोमीटर खोलीवर आहे. भूकंपाच्या धक्क्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड नाशिकमधून आपल्याबरोबर थेट जोडले गेलेले आहेत. सागर, नाशिक सातत्यानं भूकंपाच्या धक्क्यांना हादरते. सौम्य जरी धक्के असले तरी निश्चितच नागरिकांच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण आहे आणि या संदर्भात आणखी 2 महिने असेच भूकंपाचे धक्के बसतील असं सुद्धा तज्ज्ञांनी म्हटलेलं आहे. काय नेमकं कालच्या या धक्क्यांविषयी आणखी माहिती आहे? नक्कीच. खरं तर गेल्या 2 महिन्यापासून 64पेक्षा जास्त हे भूकंपाचे धक्के नाशिक जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये बसल्याचं पाहायला मिळतं आहे. काल देखील सुरगाणा, पेठ आणि त्याचबरोबर दिंडोरी अशा 4 ठिकाणी भूकंपाचे धक्के बसलेले आहेत. सकाळी 9:30 वाजेपासून तर रात्री साधारण 9:53 असे 4 धक्के वेगवेगळ्या वेळेवरती पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ह्या भूकंपाची तीव्रता 2.9 ते 3.2 रिक्टर स्केलपर्यंत नोंदवण्यात गेलेली आहे. हे धक्के जरी सौम्य असले तरी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय कारण गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरामध्ये भूकंपाचे धक्के बसत आहेत आणि यामुळे अनेक घरांना देखील तडे पडल्याचं पाहायला मिळतंय. अनेक लोक ह्या भूकंपाच्या धक्क्यांनी धास्तावलेलं आपल्याला पाहायला मिळतं. यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येतं आहे. हे धक्के जरी सौम्य असले तरी आदिवासी जो पट्टा आहे तो पूर्ण भयभीत झाल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. गेल्या 2 महिन्यांमध्ये असे पुन्हा धक्के मिळू शकतात असं भूकंप तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. यामुळे प्रशासन याबाबत सतर्क मोडवरती आहे. प्रशासनाकडून याबाबतची काळजी घेतली जात आहेत. हे भूकंप सौम्य असले तरी याचा काही धोका नागरिकांच्या जीवावरती होणार नाही असं देखील प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. यामुळे आता सध्या काल देखील अशा पद्धतीचे भूकंपाचे धक्के जे आहेत ते नाशिक जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात. पुढील 2 महिने हे असे धक्के बसू शकतात. यामुळे प्रशासनाकडून देखील काळजी घेण्यात येत आहे. त्याचबरोबर नागरिकांना देखील काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून घेण्यात येत आहे. ठीक, सागर, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी नाशिकमधून आपल्याबरोबर होते. जाऊया पुढच्या
बातमीकडे. बातमी झारखंडमधून. झारखंडच्या रांचीमध्ये जंतर मंतरची पुनरावृत्ती झाली. बॅरिकेडिंग तोडून विद्यार्थ्यांनी विधान भवनावर धडक मारली आणि पेपरफुटी विरोधात विद्यार्थी चांगलेच आक्रमक झालेले. पोलिसांकडून आंदोलकांवर अश्रुधुरासह लाठीचार्जही करण्यात आला. या लाठीचार्जमध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती कळते. पोलिसांकडून हा लाठीचार्ज करण्यात आला, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संतापाचं वातावरण होतं. झारखंडमध्ये जंतर मंतरची ही अक्षरशः पुनरावृत्ती पाहायला मिळाली. पेपरफुटी विरोधात सोमवारी विद्यार्थ्यांनी थेट झारखंड विधानसभेला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांकडून आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न झाला, मात्र आंदोलकांनी बॅरिकेडिंग तोडले. विधानभवनाकडे कूच सुरू ठेवली आणि यानंतर आंदोलकांना पांगवण्यासाठी आधी पाण्याचा मारा केला, त्यानंतर लाठीचार्ज केला आणि तरीही आंदोलक काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. संध्याकाळी पुन्हा पोलिसांनी लाठीचार्ज करत आंदोलकांना पांगवलं. या लाठीचार्जमध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती कळते. सरकार के द्वारा कोई आउटपुट नहीं है, उल्टा प्रशासन के द्वारा हम लोग को यहाँ से भगाने का काम कर रही है, हमारे साथी को मारने का काम कर रही है. ये कहाँ का लोकतंत्र है? हेमंत सोरेन, आप इतना तानाशाह नहीं हो जाइए. ये छात्र नौजवान आपको सत्ता पर बैठाया है, सत्ता से उखाड़ कर फेंकेगा, ये हम कमिटमेंट करने आया हुआ. अरे क्या किया हमने भ्रष्टाचार को उजागर करने को आपको सीबीआई का जांच का मांग करिए. हमने पेपर लीक को उजागर करने के लिए मांग किया, हमने परीक्षा को रद्द करने का मांग किया. अब लाठी से बात कीजिएगा, अब लाठी से बात कीजिएगा, ये नहीं चलेगा. आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत. ओम, झारखंडमध्ये रांचीमध्ये विशेषतः विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये खरं तर उग्र आंदोलनं होती, मात्र विद्यार्थी शांत होते, मोर्चा काढत होते, तरी देखील पोलिसांनी लाठी चार्ज केलेला आहे. पुनरावृत्ती ही सगळी दिल्लीमधल्या विद्यार्थी आंदोलनाची दिसून येते जंतर मंतरवरच्या. अजूनही सरकार विद्यार्थ्यांची मागणी मान्य करत नाही, त्यामुळे आता काय नेमकं आंदोलनाचं स्वरूप इथून पुढे असणार आहे आणि काय नेमक्या लाठीचार्जवर प्रतिक्रिया येत आहेत? निश्चितच अनुपमा, खरं तर झारखंडमधला जो घटनाक्रम आहे तो अत्यंत वेगाने आणि झपाट्यानं बदलत जातोय. आपण पाहिलं असेल की झारखंड लोकसेवा आयोगाच्या पेपरफुटी प्रकरणानंतर झारखंडमध्ये विद्यार्थ्यांचा मोठा आक्रोश पाहायला मिळतोय. 24 जुलैपासून विद्यार्थी मुंडा या स्टेडियमवरती ते आंदोलन करतायत आणि उपोषण देखील केलं जातं. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती झारखंड लोकसेवा आयोगाच्या जे अध्यक्ष आहेत त्यांचा राजीनामा देखील घेण्यात आला. त्यांची चौकशीसुद्धा 4 वेळेला करण्यात आलेली आहे आणि कुठेतरी झारखंडमधलं झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसचं जे सरकार आहे त्या सरकारच्या विरोधातला जो रोष आहे तो विद्यार्थ्यांकडून व्यक्त केला जातोय. हेमंत सोरेन असतील किंवा या सगळ्या संदर्भात काँग्रेसची नेमकी भूमिका काय असणार आहे याबद्दलही अद्यापही स्पष्टोक्ती आलेली नाहीये. दुसऱ्या बाजूला या सगळ्या प्रकरणामध्ये स्थानिक झारखंडमधला जो विरोधी पक्ष आहे तो भाजपनं आज झारखंड बंदची हाक दिलेली आहे. आज 11 ऑगस्ट रोजी झारखंडमध्ये भाजपकडनं बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यव्यापी बंद करून या सगळ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला कुठेतरी पुश करण्याचा प्रयत्न भाजपकडनं केला जातोय. ज्या पद्धतीने जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांवर हल्ले झाले होते, पोलिसांकडनं खिळे लावून हल्ला करण्यात आला, हा आरोप करण्यात आला होता, त्याच पद्धतीनं किंवा त्याहूनही अधिक भीषण पद्धतीनं विद्यार्थ्यांवरती काल जेव्हा त्यांनी विधानभवनावरती विधानसभेवरती आंदोलन केलं त्यावर त्यांच्यावर तशाच पद्धतीनं पोलिसांकडनं हल्ले करण्यात आल्याचं चित्र या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात घेता विशेषत्वानं झारखंड प्रकरणावरती आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संसदेमध्ये एक निवेदन सुद्धा करू शकतात अशी देखील माहिती मिळते. त्या निमित्तानं झारखंड अमित शहा हे पुन्हा एकदा संसदेमध्ये अनेक दिवसानंतर पाहायला मिळतील आणि विरोधी पक्षाची या सगळ्या संदर्भात भूमिका नेमकी काय असणार आहे. कारण खरं तर विरोधी पक्षाचं UPA अलायन्समधल्या इंडिया आघाडीमधल्याच घटक पक्षाचं सरकार हे झारखंडमध्ये आहे. त्यामुळे या सगळ्या संदर्भात इंडिया गठबंधनची नेमकी काय भूमिका आहे आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरती स्थानिक हेमंत सोरेन सरकार, काँग्रेस सरकार नेमकी काय भूमिका घेतं यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहेत. त्यामुळे झारखंड लोकसेवा आयोगाचा अध्यक्षाचा झालेला राजीनामा, त्यांची झालेली चौकशी आणि त्यानंतर भाजपकडनं आज झारखंड बंदची देण्यात आलेली हाक या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर झारखंडमध्ये नेमकं पुढील काही तासात, पुढील काही दिवसात काय घडतंय आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांच्या संदर्भात स्थानिक सरकार नेमकी काय भूमिका घेते यावर या आंदोलनाचं भवितव्य अवलंबून असणार आहे. ठीक, ओम, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. तर अभिजित दिपकेंकडून झारखंड लाठीचार्जचा निषेध करण्यात आलाय. रांचीतले विद्यार्थी आंदोलनाला दिपकेंचा संपूर्ण पाठिंबा आहे आणि दिपकेंशी विद्यार्थी नेते देवेंद्र महंतोंशी फोनवरून चर्चा झालेली आहे. व्हिडिओ कॉलद्वारे त्यांनी संवाद साधलेला आहे आणि या आंदोलनाला समर्थन केलेलं आहे. तर झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थ्यांवर अमानुष लाठी हल्ल्याचा CJPचे संस्थापक अभिजित दिपके यांनी तीव्र शब्दांमध्ये निषेध केलेला आहे.
सब हड़ताल में थे, उसके बाद फिर लाठी चार्ज हो गई हम पे। आपके ऊपर भी लाठी चार्ज कराई इन लोगों ने? जी, इसलिए ना मैं ज़्यादा दिक्कत हो गया। अरे यार। पुढे बातमी छत्रपती संभाजीनगरमधून बजाज कंपनीसमोर आंदोलन करण्यात आलं. प्रशिक्षणार्थींचं काम बंद अचानक करण्यात आलं आणि वाळूजमधल्या कंपनीच्या प्लांट समोर, त्यामुळे हे आंदोलन सुरू झालेले आहे. कमवा आणि शिका या नावाखाली कामगारांप्रमाणे काम करून घेतलं जातं, मात्र पगाराऐवजी स्टायपेंड दिला जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केलेला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये बजाज ऑटोच्या वाळूज प्लांटसमोर प्रशिक्षणार्थींनी काम बंद आंदोलन सुरू केलंय. 3 वर्षांची डिग्री देण्याचं आश्वासन देण्यात आलं, मात्र अनेक विद्यार्थ्यांचं ॲडमिशनच झालं नाही. तर ॲडमिशन झालेल्या विद्यार्थ्यांना 3 वर्षाचा कालावधी पूर्ण होऊन सुद्धा डिग्री मिळाली नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. कमवा आणि शिकाच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून कामगारांप्रमाणे काम करून घेतलं जातं, मात्र त्यांना पगाराऐवजी स्टायपेंड दिला जात असल्याचा दावा या विद्यार्थ्यांनी केला आहे. 2024 मध्ये विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट्स रिजेक्ट झाले, मात्र त्याची माहिती देण्यात आली नाही आणि आता जुलै 2026 मध्ये याबाबत सांगण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. आणि आता जाऊया जिल्ह्यातल्या बातम्यांकडे. सुरुवात करूया पुणे जिल्ह्यापासून. महापौर बंगल्याचे महापौर निवास हे नाव बदलू नये अशी मागणी पुणे शहर माजी महापौर संघटनेनं महापौर मंजुषा नागपुरे यांच्याकडे केलेली आहे. तर महापौर पदाची प्रतिष्ठा आणि वास्तूची ओळख ही कायम ठेवण्यासाठी पूर्वीचं नाव ठेवावं अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली. पुण्यामध्ये 413 किलोमीटर लांबीचे नवीन रस्ते तयार केले जाणार आहेत आणि यासाठी सुमारे 627 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सायकल स्पर्धेसाठी रस्त्यांचा कायापालट होणार आहे, वाहतुकीला त्यामुळे गती येणार आहे. पुण्यातल्या शनिवार पेठेतील मुठेश्वर मंडळाजवळ सिलेंडर ठेवताच रस्त्याचा भाग खचला आणि मोठा खड्डा पडला. त्यामुळे महापालिकेच्या निकृष्ट रस्ते कामाची पोलखोल झाली आहे. लाखो कोट्यवधी रुपये खर्च करून रस्ते तयार केल्याचा दावा महापालिकेकडून केला जातोय, मात्र प्रत्यक्षात रस्त्याची अशी अवस्था होत असल्यानं कामाच्या दर्जावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. बातमी पाहूया नाशिकमधून. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयासमोर कुंभार समाजानं रास्ता रोको आंदोलन केलं. सिन्नरच्या दिंडीतल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचारानंतर आजीचं अपहरण करून खून केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या प्रकरणाची प्रशासनानं दखल घेऊन पीडित कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी करण्यात येते. नाशिकच्या शिवाजी चौकामध्ये भर रस्त्यात एका तरुणाला टोळक्याकडून बेदम मारहाण करण्यात आली. टोळक्यानं तरुणाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या मारहाणीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. नाशिकमधल्या खड्ड्यांचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय. खड्ड्यांच्या मुद्द्यावरून पालिका आयुक्त आक्रमक झाले. महापालिकेच्या 13 अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे आणि या नोटीसला 7 दिवसामध्ये उत्तर देण्याचे आदेश दिलेत. नोटीसला उत्तर न दिल्यास राज्य शासनाकडे अहवाल पाठवण्याचा इशारा दिला आहे. यानंतर बातम्या पाहूया छत्रपती संभाजीनगरमधून. श्रावण महिन्यानिमित्तानं 12वं ज्योतिर्लिंग असलेल्या वेरूळ इथल्या श्री घृष्णेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी होणारी मोठी गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनानं यंदा विशेष नियोजन केलंय. भाविकांना जलद दर्शन मिळावं यासाठी गाभाऱ्यातले अभिषेक यंदाही बंद ठेवण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर विमानतळानं 2025-26 या आर्थिक वर्षात 6,28,000 प्रवासी आणि 1,362 टन मालवाहतुकीची हाताळणी केली. या कामगिरीसह महाराष्ट्रातील सर्वाधिक वर्दळीच्या विमानतळांमध्ये संभाजीनगर विमानतळ आता 4थ्या क्रमांकावर आलेलं आहे. छत्रपती संभाजीनगर शहराला अजूनही 5 ते 6 दिवसाआड पाणी पुरवठा होतोय, तरी देखील दररोज लाखो लिटर पाणी वायाही जात आहे. त्यामुळे याकडे मनपा प्रशासनानं तातडीनं लक्ष देण्याची गरज व्यक्त होतीये. आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, दाल तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे.